नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? मी दादासो भीमराव गोरवे, मुक्काम पोस्ट लक्ष्मीनगर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. तुमचे टोमॅटो आहे. हां, टमाटो माझा आहे. आतापर्यंत किती तोडं झाले 15 तोडं झाले. आणि टनेज किती निघाले? आतापर्यंत 15 ह्याला 22 ते 23 टन निघाला. 22 ते 23 टन माल निघालेला टोमॅटोचा. टमाटो टोमॅटोची तुमची मध्यंतरी तुम्ही मला एक फोटो टाकला होता. किती किती ग्रामचं तुम्हाला एक फळ निघालं होतं? टमाटोचं 345 ग्राम एक फळ निघालं फळ होतं. निघालं होतं आणि बाकीचं 270 प्लस, हां, मॅक्सिमम 180 प्लस पासून 270 ते 290 पर्यंत सरास फळ आहे. सरस फळ होतं, बरोबर. तुमचं मार्केटला माल गेल्यानंतर कसा म्हणजे व्यापारी काय म्हणतो? व्यापारी म्हणजे सर्व म्हणजे चौकशी की बाबा एवढा माल मोठा कुठला निघाला किंवा कोण होतं साहेब, हां, किंवा मला साहेब असं विनायक गोवर्धन गोडसे हं, यांचे सोडून मी त्यांचे सोडून सगळं यूज करतोय. हां, प्लस मार्केटमध्ये माल शक्यतो साईजमुळे घेतलेला नाही, म्हणजे लयशी मार्केटमध्ये, पण तरी देखील मार्केटला एक्सपोर्ट बऱ्यापैकी झाले माझ्या मालाचा. बरं. आता तुम्ही आताची प्लॉटची परिस्थिती कशी आहे? अजून माझा सर्वसाधारण एक आता सुरुवात झाल्यासारखी म्हणजे जाणवते प्लॉटची. आताच म्हणजे जरी कोणी आलं, कोण बाहेरचं तर जरी आला हां, तरी कुणी जरी प्लॉट बघला तर सर्वसाधारण माणूस म्हणू शकतो ही प्लॉट आत्ताच चालू झालाय. बरं, तर माझा माल मॅक्सिमम कमीत कमी 21 ते 23 टनाच्या आसपास गेलाय बरं, प्रत्येकी तोडा. आज सुद्धा माझं कटिंग चालू आहे. हां, दररोज माझा 1.5 पावणे 2 टन कंपल्सरी माल निघतो दररोज. बरं, आणि ती बी माझ्या टोटली 40 माहिती आहे. माझं क्षेत्र भरायला सर्वसाधारण 1.5 एकरच्या आसपास आहे. हं, तरी माझ्या ह्याला 40 बेड आहे. ते 40 बेडला एका बेडला मॅक्सिमम कमीत कमी मध्य अंतरापासून 8 ते 9 कॅरेट तुटते. बरं, म्हणजे सर्वसाधारण 180 फुटाला 180 ते 190 बरं, त्याच्या फुटाला मॅक्सिमम 8 ते 9 कॅरेट तुटते. बरं. आता माल किती असेल ह्याच्यावर झाडावर माल किती आहे आता सध्या? किती टनेज असेल अंदाज तुमचा? अंदाजे सांगा. म्हणजे मला तसा अंदाज बांधता येणार नाही, पण एका झाडाला कमीत कमी आता इथून पुढं तरी सर्वसाधारण 14 प्लस माल निघेल. बरं. 14 किलोच्या प्लस. बरं, एका झाडाला 14 किलो. किलोला 14 रोप plus किती आहे ती? रोप सर्वसाधारण 14 ते 14.5 हजाराच्या आसपास. 14,000 पकडून चाललं तरी चालेल. बरं, त्या एका झाडाला 14 किलो. 14 किलो असं म्हणजे कधी जरी असं मापलं तुडून आता जरी मापली हां, तरी 14 किलो बसणार माल. बरं. आता प्लॉटची परिस्थिती? आता म्हणजे आता ज्या लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे मी हे केलेलं आणि दाखवलंय का नाही, हं, पण त्यांना असं वाटत नाही की माझं 15 तोडं झालेत आतापर्यंत. कोणच म्हणलं नाही की तुझं 15 तोडा झाला. बरं, पण सर्वसाधारण कोण येईल ती म्हणते की तुझा प्लॉट आता चालू झालाय, असं म्हणजे प्रत्येक जणच म्हणते. म्हणजे बरं. ज्या म्हणजे जी शेती म्हणजे करणारी जी आहे ती आता बरं. माझ्या प्लॉटवर बरेच लोक येऊन गेले ते बघा. हां, पण माझा सर्वसाधारण दररोज लेबर कमीत कमी 8 ते 10 लेबर आहे. दररोज 1.5-2 टन माल कंपल्सरी तोडतो. बरं, कंपल्सरी आज सुद्धा माझं कटिंग आज तसा माल तोडायचा म्हणलं तर 5 ते 7 टन निघेल. बरं, पण मार्केटच्या अभावी मी 1 ते 1.5 टन 2 टन कमीत कमी 2 टन तर तोडतोय. बरं. तुम्ही जे आपण ट्रीटमेंट देतोय, हा, विनायक गोवर्धन गोडसे त्यांच्याकडनं आतापर्यंत सोडून मी वापरतो. तुम्ही समाधान आहे का बाबा? बाकीच्या शेतकऱ्यांना बी काय सांगू शकताय काय? नाही, शेतकऱ्यांना सांगण्याचं तात्पर्य काय माहिती आहे, मी तर पहिल्यांदा शेती करायला लागलो. मी ह्याच्या अगोदर क्रिकेट शिवाय काय केलंच नाही. हां, पण तरी देखील माझ्या इतरपेक्षा मला ह्यांचं सोडून योग्य वाटतं आणि चांगलं वाटतं आणि कमी खर्चात आहे. हां, माझ्या टमाटोला कुणीही असं म्हणू शकत नाही. माझ्या आतापर्यंत औषधाला टोटल 40 ते 42 हजार आसपास गेले बरं, टोटल. म्हणजे आतापर्यंत जेवढं कटिंग झालं 40 ते 42 हजार गेले. बरं, त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचं लिक्विड म्हणा किंवा बाकीचे जे ऑर्डर आहे ते सगळं म्हणजे तेवढे सगळं म्हणजे आतापर्यंत ज्या काही आतापर्यंत. गोष्टी फवारणीचा खालच्या सगळा सगळा खर्च 42 तुम्हाला ते 42,000. 42 ते 45 हजार. जास्तीत जास्त 45 पेक्षा जादा नाही जाणार. बरं. आणि आणि आता तर मी आता मध्ये माझा अंदाज आहे एक 25 दिवस झाले. 25 दिवसात एकच फवारा मारलाय मी. बरं, अजून फवाराच मारला नाही. आणि लिक्विड तर कम्प्लिटली 35 दिवस झालं सोडलं नाही, कारण मार्केटला माझा मालच घेतला नाही. हां, कारण मी सुरुवातीला माझा जवळजवळ 4.25 टन माल नेल्यानंतर मार्केटला मला ती माल विकायला कमीत कमी 2 दिवस गेले. बरं, कारण मार्केटमध्ये जी व्यापारी लोक करतात त्यांना सर्वसाधारण माल 100 ग्राम ते 150 ग्रामच्या दरम्यान चालतो. बरोबर. पण माझा सर्वसाधारण माल कमीत कमी 180 प्लस आहे. हां, 100ची गुळी माझ्या 21 ते म्हणजे 15-16 तोड्यात हां, आतापर्यंत एक गुळीचं कॅरेट निघालं. बरं, आणि मी अजून सांगतो बघा, एक निघणार मी एवढी गॅरंटी देतो मी. हां, जवळजवळ शेवटचे 2 तोड्यात निघलं तर निघेल, हां, नाहीतर मला वाटत नाही की माझा माल गुळी निघेल असं मी हां. 100%. तुमची जी तुम्ही हे तारा वगैरे लावले ते सगळ्या तारा पडायला लागले ते? तारा माझा अंदाज आहे माझा म्हणजे ही राहणारच नाही. मला तरी वाटते कारण राहणार नाही. हां. कारण जेवढा म्हणजे आता इतका असा लोड झाला, मी जेव्हा तारेला ही सगळा खर्च माझा 1,36,000 रुपये झाले. हां,
पण मला एक ही अशी अशी कुठली लाईन अशी स्टेट बाय स्टेट राहिलीच नाही हा. आणि राहणार पण नाही. हा. कारण जसा माल तुटतोय पण तेवढा माल सेटिंग पण पाठीमागं होते. हा. प्लस कुठली बी कळी बघा तुम्ही या मालाला प्रत्येक बघा ही जी साईज अजून बघा कळी हे चालू आहे. खालीच पडलेलं आहे, खाली शेंडा, पडून पूर्ण सुद्धा. खाली पडून सुद्धा सेंडा थांबलेला नाही. प्लस कळी तर अशी आहे की प्रत्येक ह्याला 8-9 बंच आता सध्या चालूला बंच आहेत बघा. उदाहरणार्थ बघा ही बंच बघा तुम्ही बघा ही सुद्धा बघा. बघा किती बंच आहेत 1 2 3 4 बघा 5 6 7 फुल फ्लॉवरिंग पण आहे आणि सेटिंग पण. सेटिंग पण आहे, फुल प्रॉब्लेम आहे, सेटिंग आहे. प्लस मालाला हीच नाही. आणि काय काय शेतकऱ्यांना वाटत असेल की याला 100% बाबा कुठेतरी एका ठिकाणी बघून व्हिडिओ काढलाय असं काही यातला हा. प्रकार बी नाही. तुम्ही ऑन दी स्पॉट माझ्या प्लॉटवर वाटलं तर तुम्ही कोणी पण येऊन बघायचं हा. की बाबा त्या प्लॉटला जर तुम्हाला एक जर झाड असं बाबा 14 किलोचं कमी हा. पडलं तरी त्याला म्हणेल एवढं म्हणजे तेच म्हणजे असं शक्यच नाही. म्हणजे हा, आतापर्यंत हा. कोण म्हणलं नाही हा. आणि होणार पण नाही. कारण प्रत्यक्षात मालाची कंडिशन तशी चालू आहे. आता माझं रोज कटिंग आहे, दररोज माझं 1.5 ते 2 टन मी तोडतोय माल. आता माझा काल मार्केटच्या भावा म्हणजे मार्केट 2 दिवस असं झाले की मार्केटला 100 रुपयाने कॅरेट चालू आहे, 100 रुपये 150 रुपये कॅरेट चालू आहे. तरी देखील मला काय म्हणजे कॅरेटचं म्हणजे आपला जेवढा खर्च आहे माझा खर्च टोटल कमी झाला आहे. 42,000 सर्वसाधारण 2 लाखाच्या आसपास माझा झाला असेल. 2 लाख म्हणजे 2 एकरला 2 लाख गेले किंवा 1.5 एकरला. तुमचा तार काठी सहित सगळ्या गोष्टी सगळा सगळ्या. खर्च 2 लाख रुपये म्हणजे मी पकडून चालले 2 लाख रुपये. म्हणजे असं मी हिशोब वगैरे ठेवला नाही, पण मला माहित आहे की औषधाचा खर्च माझा 42,000 45,000 झाला, याच्यापेक्षा जास्त झाला नाही माझा. म्हणजे त्याच्या म्हणजे ह्यांचं सडोल यूज केल्यामुळे सडोलचा कमीत कमी ह्याचा इफेक्ट सर्वसाधारण माझा एक 20 दिवस 15 दिवस कमीत कमी चांगला राहतो. सर्वसाधारण तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांनी आपली जी ट्रीटमेंट आहे ती यूज करावी असं वाटतंय का तुम्हाला? नाही, माझं तर मत आहे कंपल्सरी घेतलीच पाहिजे ती. बर. आता कसं प्रत्येक जण मार्केटमध्ये प्रत्येक जण प्रत्येकाची जाहिरात करतो, हा. पण कमीत कमी याला 100% गरिबांना परवडणारा सोडून म्हणलं तर यांचं आहे. बर. तुम्हाला असं वाटतंय मला कमी वाटतंय, खर्चात चांगल्या कमी पद्धतीने खर्चात तुम्हाला होतं. आता उत्पादन भेटतंय. मी सिमला मिरची पण केली, मी सिमला मिरची बी मला म्हणजे बऱ्याच त्याचं काय नाही. पण आपल्याला म्हणजे आता मी ज्याची वस्तू दिली मी क्रिकेट खेळण्याशिवाय लाईफ मध्ये काय केलं बरोबर आहे. की माझ्या लाईफ मधलं माझा अंदाज हे दुसरंच पीक आहे. एक सिमला मिरची केली आणि प्लस टमाटो. आता टमाटो मध्ये मी सर्वसाधारण माझं त्याच्या अगोदरचं माझं म्हणजे जी मार्केट माझं गेलतं ती मला सर्वसाधारण एक बाबा 900 रुपये 1400 रुपये पर्यंत माझा हायेस्ट मार्केटचा दर 1400 प्लस मिळाला मला. हायेस्ट 1400 प्लस 1400 मिळाला प्लस कॅरेटला. पण त्याच्यानंतर आता सध्या मार्केट बाबा सर्वसाधारण तरी देखील माझा एक 200 म्हणजे रोज 2 टन निघाला तर 10,000ची तरी पट्टी कुठंच गेली नाही. खर्च वजा मायनस 5,000 जर गेलं तरी काय मला अडचण नाही. कारण आता माझा जेवढा खर्च झाला 2-2.25 लाखामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. 2 लाख म्हणजे काहीच नाही खर्च. 2 लाखामध्ये होऊन जातंय माझं सगळं. म्हणजे आता खर्च निघून मी प्लस मध्ये गेलेला आहे. प्लस मध्ये त्याच्यामुळे मला तरी आणि असं वाटत नाही ना. प्लस मध्ये असून पण मार्केट जर तुम्हाला म्हणजे प्लस झालं तर तुम्हाला ऑलरेडी मार्केट तुमच्या झाडावर पण तेवढ्या पद्धतीने मी समजा प्लस झाला तर मग 14 म्हणजे 14 गणित जर केलं तर म्हणजे असं म्हणजे कल्पना सुद्धा करू शकत नाहीत पर्यंत. म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्या अपेक्षा बाबा माझी एवढी आहे, त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे होऊन जाते. ओके. जरी समजा नाही जरी समजा 10 रुपये किलोने जर दर पडला तरी अजून सर्वसाधारण नाही म्हणलं तरी माझ्या याच्यावरती कमीत कमी एक 60 टन तर माल निघेल. तुम्ही समाधानी आहे का? हो, पूर्ण समाधान आहे. कारण समाधान आहे ना 100%? 100% समाधान आहे. ओके. धन्यवाद.